तिरुपती मंदिरात दर्शनासाठी टोकन घेताना रांगेत भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीत 4 भाविकांचा मृत्यू झाला असून काही भाविक जखमी झाले। कुर्ल्यात पुन्हा एकदा बसचा अपघात होता वाचलाय। बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या एका बसला धडक दिली आणि तो व्यक्ती जमिनीवर कोसळला। बस चालकाच्या समसूचकतेमुळे या इसमाचे प्राण वाचले। नालासोपाऱ्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणींची आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी देतो असं सांगून फसवणूक करण्यात आली। 2 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या तोतया आयकर आयुक्ताला विरार पोलिसांनी ताब्यात घेतलंय। फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमधील 2 माजी नगरसेविका आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं होतं। हेतल परमार यांनी दीप्ती भट यांच्या पतीवर आरोप केले। फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन व्यवसाय करण्यासाठी जागा देतोय असं परमार यांनी स्पष्ट केलं। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून महिलांसाठी फिरत्या स्नानगृहाची सोय करण्यात आली आहे। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन करण्यात आलंय। उल्हासनगर परिमंडळ 4च्या क्षेत्रातील विविध गुन्ह्यातील तब्बल 65 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय। 13 सोन्याचे दागिने, 3 वाहनं, 200च्या वर मोबाईल पोलिसांनी नागरिकांना परत दिलेत। नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात 41 वाहन चालकांवर कारवाई केली आहे। कर्णकश आवाजात गाडी चालवल्यामुळे माइंडफाईड सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर चालवलाय। नागपूरच्या झोन 4च्या 7 पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कोर्टात गेलोय। महाराष्ट्रातील निवडणुकीत अचानक आकडेवारी वाढली, त्या संदर्भात नागपूर हायकोर्टाच्या खंडपीठात याचिका केली आहे, अशी माहिती गिरीश पांडव यांनी दिली आहे। मोक्कातील आरोपीची सुटका होताच त्याची मिरवणूक काढून त्याला दुग्धाभिषेक घातल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला। कळंबा कारागृहातून सुटकेचे रील व्हायरल होताच शाहूपुरी पोलिसांनी मोक्कातील आरोपी अनिकेत सूर्यवंशीसह 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड येथील दत्त मंदिर रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई सध्या सुरू आहे। या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि पुरेसा मोबदला न देता बांधकाम पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सध्या सुरू असून कोट्यवधीचा निधी कामासाठी देण्यात आलाय। मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप शिवप्रेमी आणि स्थानिकांनी केलाय। ठेकेदार प्रतापगड बकाल करण्याचं काम करत असल्याची भावना गडप्रेमींनी व्यक्त केली आहे। मुंबईत पार्क साईट पोलिसांच्या वतीने 2 ते 8 जानेवारीत रेझिंग डे सप्ताह साजरा होतो। यावेळी पोलिसांनी हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन ते त्यांच्या मालकांना परत केलेत। साधारण 12 लाखांचे 120 मोबाईल पोलिसांनी परत केलेत। शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि उभाटाचे आमदार सुरेश सावंत आमनेसामने आलेत। दादर पश्चिमेतील फुल मार्केटमधील बॅनरवरून दोघांमध्ये वाद झालाय। अजित पवार यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। या तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। राज्यातील सद्यस्थितीसोबतच धनंजय मुंडेंच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवारांच्या 8 पैकी 7 खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पवार बाप लेकीला सोडून इतर खासदारांना पक्षात येण्याबाबत प्रस्ताव दिल्याची माहिती मिळतेय। शरद पवार पक्षाच्या खासदारांना फोन केला यात तथ्य नाही। भाजप आणि पक्ष सोडून गेलेले अफवा पसरवतायत। आम्ही तिथे आहोत, तिथेच आहोत। पक्षात कोणतेही बदल होणार नाही असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलंय। मी कुणासोबतही संपर्क केला नाही, या आरोपांवर योग्य वेळी उत्तर देणार, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। फुकटकाळ प्रसिद्धीसाठी फेरीवालपणा प्रयत्न सुरू असल्याचा निशाणा तटकरे यांनी साधलाय। राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांना कुठलेही फोन आले नाहीत। फोन येणं ही कदाचित मीडिया ट्रायल असू शकते, अशी प्रतिक्रिया रोहित पाटलांनी दिली।
देशमुखांच्या हत्येनंतर एका समाजाविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरू आहे. आमदार खासदार झाल्यानंतर तुम्ही जातीचे मोर्चे कसले काढता, असा सवाल लक्ष्मण हाकेंनी विरोधकांना केलाय. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री म्हणून नकोत, कारण काहींना कमीपणा वाटतो, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलाय. तर मुंडेंविरोधात तुम्हाला पुरावे सापडले का, असा सवालही त्यांनी केलाय. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे. वाल्मिक कराडचे शरद पवार, जयंत पाटील सुळेंसोबत सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केलाय. अंजली दमानिया यांनी आणखी एक फोटो ट्विट केलाय. या फोटोमध्ये वाल्मिक कराड हा हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडसह बसलेला दिसतोय. कैलास फड हा धनंजय मुंडेंचा समर्थक आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि लक्ष्मण हाके यांचा एकत्र जेवतानाचा फोटो ट्विट केलाय. एका व्यक्तीने मला हा फोटो पाठवल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या. हिंगोलीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या मोर्चात देशमुख कुटुंबीयही सहभागी होणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी तहसीलदारांनी सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र जोपर्यंत आरोपींवर कठोर कारवाई होऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही, अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबाने घेतली. 10 लाखाचा चेक त्यांनी तहसीलदारांना परत केलाय. आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर खालच्या पातळीत टीका केली होती. याची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली. अशी भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही, पातळी सोडून भाषा वापरू नका, असं म्हणत चाकणकरांनी निषेध व्यक्त केलाय. पाथर्डीत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. धनंजय मुंडे आणि ओबीसी समाजावर खालच्या पातळीत टीका केल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते किसन महादेव यांच्या फिर्यादीवरून जरांगेंविरोधात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार सुरेश धस यांनी वारंवार मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यामुळे आता राष्ट्रवादीही आक्रमक झाली आहे. संतोष देशमुख हत्येच्या 2 दिवस आधी कराड आणि सुरेश धस यांच्यात संभाषण झाल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. धस यांचा सीडीआर काढून चौकशी करा, अशी मागणी देखील मिटकरींनी केली आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी 6 अतिरिक्त आयसीयू बेडची व्यवस्था ही करण्यात आली आहे. एचएमपीव्ही व्हायरस विरोधात लढण्यासाठी भिवंडी शासकीय रुग्णालय सज्ज झालंय. खासदार बाळामामा यांनी रुग्णालयात जाऊन तिथल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. भाजप वैद्यकीय आयडी नागपुरातील शाळांमध्ये एचएमपीव्ही व्हायरस संदर्भात जनजागृती करणार आहे. 6 विधानसभा मतदारसंघात डॉक्टरांच्या 3 टीम जनजागृती करणार आहेत. या टीममध्ये बालरोग तज्ज्ञ, डेंटिस्ट, आयुर्वेदिक डॉक्टरांचा समावेश असणार आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. रोजच्या वापरातील पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळलाय. पाण्याच्या तपासणीत ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. भीमा कोरेगाव एल्गार परिषद खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना जामीन मंजूर झालाय. या दोघांनी 6 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलाय. सिडकोने जी लॉटरी काढली आहे त्यात लोकेशन आहेत. काही प्राईम भाग आहेत, काही स्टेशन जवळचे आहेत, काही ठिकाणी रेट कमी आहेत, पण जर काही ठिकाणी किमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाची लागवड करण्यात आली. मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांनी संशोधनाची दखल घेत याच संदर्भात ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या ट्रस्टच्या समितीने सत्य नडेला यांच्यासमोर प्रात्यक्षिक सादर केलं. त्यानंतर सत्य नडेला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राचं कौतुक केलं. भारत सरकारच्या वतीने पोस्ट विभागाच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराच्या पोस्ट तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं. हे तिकीट संग्रह करणाऱ्यांना पाठवण्यात आलंय. हे तिकीट
भांडी शेगावातील डॉक्टर श्रीधर येलमार यांच्याकडे असून तिकिटाचं पहिलं अनावरण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर धाराशिव जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। फडणवीसांनी 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि मुख्याधिकारी मैनक घोष यांनी प्रत्येक कार्यालयात कामांचा आढावा घेतला। टोरेस कंपनीच्या घोटाळ्यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली। आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचं सोमय्या म्हणाले। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। सोयाबीन खरेदीतील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेत त्यांनी अधिकाऱ्यांना संबंधित सूचना दिल्या। शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी ही सूचना जयकुमार रावल यांनी केल्या। लाडकी बहीण योजनेचे काम करूनही मानधन न मिळाल्यामुळे आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांनी नंदुरबार जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत थाळीनाद आंदोलन केलं। यावेळी आमदार आमशा पाडवींनीही आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। जळगावच्या जामनेर येथे राजगुरुनगरमधील घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आलाय। चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। रत्नागिरीतील थिबा राजवाडा येथे पार्किंगसाठी आरक्षित असलेली जमीन बिल्डरच्या घशात घातली जात असल्याचा आरोप करत मनसेच्या वतीने आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत जमिनीचा वाद मिटणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मनसेने दिलाय। जळगाव जामोद शहरात वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला। परभणीतील संविधानाची विटंबना तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। वर्ध्यातील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील बारदान संपल्यामुळे सोयाबीन खरेदी ठप्प झाली। सोयाबीन खरेदी थांबल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत सापडलेत आणि बारदान उपलब्ध करून देण्याची मागणी देखील सध्या होतीये। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीतील लेखा विभागात कार्यरत असणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। 2019 ते 2023 या कालावधीत टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी 30 लाख रुपये दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील उमरी आणि मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाची शेती केली जाते। मात्र यंदा धुक्यामुळे गुलाबाच्या फुलांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी आक्रमक झाले। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात 40 कोटी भाविक संगमावरील पवित्र स्नानांसाठी उपस्थित राहणार आहेत। या दरम्यान कोणताही अपघात घडू नये यासाठी रायगड जिल्ह्यातून 4 उभयचर बोटी प्रयागराजकडे रवाना होणार आहेत। गडचिरोलीतील 2 जहाल महिला माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। जहाल माओवादी नेता रुपेशची पत्नी श्यामला उर्फ लीला आणि दुसरी माओवादी काजल उर्फ लिम्मी या दोन्ही महिला माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। या दोघींवरही 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं। सेवानिवृत्ती शिक्षकाचं निवृत्ती वेतन मंजूर करण्यासाठी तब्बल 19,000ची लाच मागितल्याचा प्रकार बीडमध्ये घडलाय। दरम्यान 50,000 रुपये स्वीकारताना शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याला रंगे हात पकडण्यात आले। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे। पंचशील धम्मध्वज दिनानिमित्त तिवसा येथील आनंदवाडी परिसरात पंचशील धम्म यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहरातून शांती संदेश रॅली काढण्यात आली आहे। गेल्या 25 वर्षांपासून तिवसा इथं यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील संतांचं साहित्य आणि चरित्र राज्याबाहेरील लोकांनाही कळावं यासाठी भागवताचार्य वैभवी आणि विठ्ठल के वल्लभ हा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिलाय। त्यासाठी त्यांना जवळपास 3 वर्षांचा कालावधी लागला। आज हा ग्रंथ विठ्ठलाच्या चरणी समर्पित करण्यात आलाय। रत्नागिरीत वाहतूक पोलिसांनी बाईक चालकांना मार्गदर्शन केलं। रेझिंग डेच्या अनुषंगानं परशुराम घाटात होणाऱ्या अपघातापासून बचाव करावा या संदर्भात पोलिसांनी बाईक चालकांना मार्गदर्शन केलंय।